नगर परिषद निवडणूक अंजनगाव सुरजी 2025 काय राजो बाबा 2 तारीखला पुरा जांगल गुत्ता पुरा गंज शिजला होता, पण काय झालं मधात अटकली कुठे जाशील कुठे असा कार्यक्रम झाला आणि निवडणूक होणार आहे म्हटलं आता 20 तारीखला। त्याच्यानं हा एक चांगला कालावधी भेटला प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक मतदाराच्या दारी जाण्यासाठी। तर माझ्यासोबत यंग हँडसम गजानन भाऊ लवटे स्थानिक आमदार गजानन भाऊ लवटे यांचे चिरंजीव आहेत यश दादा गावरान यांनी सर्वात पहिले स्वागत, खूप खूप शुभेच्छा। मला एक सांगा, एक तरुण रक्त तरुण पोरगा म्हणून तुम्हाला यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची उमेदवारी भेटली, काय नवीन करसाल शहरासाठी? सर्वप्रथम सगळ्यांना जय महाराष्ट्र करतो। हा मी इंजिनियर आहे, स्वतः मी इंजिनियर या गजानन लवटे एक विजन घेऊन या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे। शहरासाठी काहीतरी विकासात्मक धोरण घेऊन शहरासाठी उतरलेलो आहे आणि जो प्रशासक होते 8 वर्षापासून नगरपालिकेला प्रशासक आहेत आणि प्रशासकांच्या माध्यमातून जो छोटा मोठा विकास इथे राहिलेला आहे प्रायोरिटी बेसवर तर ते करतीलच, कारण की त्यांच्याकडे लोक येतात ते करतील, पण जो छोटा मोठा जो वार्डातले समस्या आहेत जे शहरातले समस्या आहेत ते माझ्या माध्यमातून कशा होतील यासाठी मी या रिंगणात उतरलेलो आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मी या उमेदवारी घेऊन मी इथे उभे आहे। बाबा इकडे शिवसेना गटाचे आमदार आणि राजे हे तर घराणीशी झालं ना डायरेक्ट बाप इकडे आमदार आणि पोराला नगराध्यक्ष तिकीट, असं वाटत नाही एखाद्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं असतं त्याचाही विचाराचा काहीतरी त्याच्या काय धार पडला असता? तुमचं म्हणणं बरोबर आहे, तो प्रश्न नाही, पण पक्षाचाच निर्णय हा होता की तुम्ही तुमच्या घरातला कोणीतरी उमेदवार द्या आणि पक्षाचा निर्णय असून हे तुम्ही सगळी इकडे जनता बघता। या सगळ्यांचं असं म्हणणं होतं जसं रोस्टर निघालं म्हणजे एससी रोस्टर जसं निघालं सगळ्यांचे फोन सगळ्यांचं बोलणं आमच्याकडे त्या दिवशी जसं रोस्टर निघालं त्याच्या सकाळपासून लोक घरी होते आणि आम्ही स्वतः उभं न राहता आम्हाला जनतेने उभं केलेलं आहे। बरं, एक गोष्ट मला प्रकर्षण जाणवते की मी या अंजनगाव सुरजीतला नारायण धुळे नातो लहानपणी पाठीमाग हॉटेल दिसते ना त्या ठिकाणी मला माझ्या आबा आलू बोंडा खायला घेऊन माझ्या आबा केळं विकत या ठिकाणी मी क्लिअर सांगतो आपलं जे आहे ते आहे। तुम्हाला असं वाटत नाही का की नगर परिषदची राजे एवढी मोठी मोठी जागा आहे, या जागेचं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ना? मी 20 वर्ष झाले पाहून राहिलो हे जशी आताशीच आहे, याचा नगर परिषदच्या माध्यमातून भगवंता कृपेने आई भवानीची कृपा झाली आणि हे दादा नगराध्यक्ष झाले, या ठिकाणचं काय कायापालट कराल ते सांगा क्लिअर। दादा त्या कायापालटसाठीच आम्ही हे म्हणजे पुढे आलेलो आहे आणि नगरपालिकेची सत्ता ही आमच्या हातात नव्हतीच, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे नगरपालिकेची सत्ता नव्हती। मी नागरिकांना हेच सांगतो, म्हणजे सगळ्यांना हेच सांगतो, इथे पण जे दुकान आहेत त्यांच्या कोणावरच अन्याय होणार नाही, तो प्रश्न नाही, पण आमच्या हाती जर सत्ता असली, आमचं पूर्ण पॅनल आमचे सगळे उमेदवार आहेत इथे, आमचं सर पूर्ण इथं जर पॅनल निवडून आलं तर शहराचं काय कायापालट होईल हे तुम्हाला मी बोलून नाही करून दाखवेल। व्हेरी गुड, बोलून नाही करून दाखवणार आहे अशा पद्धतीचं नगराध्यक्ष। आणि एकाही मुलाखतीत कोणाच ठिकाणी कट अँड ड्रॉप नाही आहे। मला एक सांगा, जर जमाना पाहिला तुम्ही आणि मी हे या ठिकाणी जितके उभे आहेत एक तर जिल्हा परिषदले शिकल्यात नाही तर नगर परिषदले शिकल्यात, काय राजो नगर परिषद शाळा राजो निरा वसान पडून राहिला ना बापा, खाजगी वाले निरा गच्चीत दाबून राहिले, निरा रक्तासारखा पैसा घेऊन आले। या ठिकाणच्या नगर परिषद शाळा कशा सुधारतील यासाठी यश दादा काय करतील? मी एक स्टुडंट राहिलेलो आहे, मी एक इंजिनियर, मी पुण्यातून शिक्षण करून इथं आलेलो आहे, माझे 6 महिन्याचे 8 महिन्याचे माझे मी जॉब करून आलेलो आहे। मी कंपनीत होतो, मलाही माहिती आहे की डिजिटल एक इंडिया झालेला आहे, म्हणजे डिजिटलायझेशनचं महत्व काय आहे हे मला माहिती आहे। मी शहराला डिजिटलायझेशन मधून म्हणजे ज्या नगरपालिकेच्या ज्या इथे शाळा आहेत त्या नगरपालिकेच्या शाळांना डिजिटलायझेशनसाठी म्हणजे आमचं धोरण ठरलेलं होतं, वडिलांनी ते ठरवलं होतं की सगळ्या शाळांना 10 लाख 5 लाख जसं हे डिजिटलायझेशनसाठी, म्हणजे तिथं मॅट्रिक असो किंवा तिथे डिजिटल बोर्ड असो, ट्रूव्ह्यू असो व जे छोटे मुलं आहेत त्यांना तिथं लॅब असो, त्या माध्यमातून आम्ही डिजिटलायझेशन शाळा करणार आहे। हे आमचं म्हणजे नगरपालिकेची निवडणूक असो या नसो ही नसती तरी तुम्हाला इथून 6 महिन्यानंतर या ज्या शहरातल्या ज्या नगरपालिकेच्या शाळा आहेत त्या नगरपालिकेच्या शाळा तुम्हाला डिजिटल दिसल्या असतात। अरे बापरे, नगर पण शाळा वाचल्या पाहिजेत। एक महत्वाची गोष्ट अशी, एक प्रश्न असा आहे, जवान पोट्टे जर नोकरी नसेल तर लागूनच निघून राहिलं आणि पोट्टे वावर धुरा सोडून स्पर्धा परीक्षेच्या मागे लागले। जवान पोरेसाठी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला असं वाटत नाही काय की आपले पोरं प्रशासकीय सेवेत गेले पाहिजेत? दादा इथे युवकांसाठी, म्हणजे मी एक युवक आहे, या युवकांसाठी इथे क्रीडा संकुलाचा एक विषय मोठा आहे। क्रीडा संकुलाचा विषय माझ्या माध्यमातून मी असं सांगतो की मी इथे प्रॅक्टिस करू नये, म्हणजे घुटण्यांना त्रास काय होतो जेव्हा आपण फिजिकलची प्रॅक्टिस करतो, जेव्हा आपण मेडिकलची प्रॅक्टिस करतो, जेव्हा स्पर्धा परीक्षेची आपण प्रॅक्टिस करतो, इथं त्रास काय होते हे मला माहिती आहे, मी त्यातून गेलेलो आहे।
क्रीडा संकुलाचा इथं मोठा विषय आहे. क्रीडा संकुलाचा मोठा विषय इथं 95% झालेला आहे. जागेची तरतूद झाली तर 5 कोटीचा निधी इथे वडिलांच्या माध्यमातून इथे क्रीडा संकुलासाठी मंजुरात होईल आणि होणारच आहे. 95% काम झालेलं आहे. क्रीडा कमिशनर आणि आमचं खेल कमिशनर, क्रीडा कमिशनर आणि कृषी कमिशनर यांच्याशी बैठक लागलेली आहे पुढच्या महिन्यात. ते जागेचे नियोजन झाल्यानंतर इथं क्रीडा संकुल होईल. क्रीडा संकुल झाल्यावर जे स्पर्धा परीक्षक आहेत त्यांच्यासाठी खूप महत्वाचा विषय होईल. व्हेरी गुड. म्हणजे पोट्टे पाट्टे जे असतील एक बेस्ट सब्जेक्ट आहे. तुम्ही आता लोक मुलाखती लोकांच्या ऐकल्या असतील. मी रोडवर बोललो नाही, नालीवर बोललो नाही, त्या खांब्यावर बोललो नाही, स्ट्रीट. आपले प्रश्न एकदम जनरल. बरोबर. पण मला एक अजूनही असं आठवते की आपल्या या ठिकाणचा जो आठवडी बाजार आहे, या आठवडी बाजारासाठी तुमच्या डोक्यात काही नवीन संकल्पना आहे काय की आठवडी बाजारासाठी आपल्याला नवीन काही वेगळं करता येईल किंवा ऍडव्हान्स आठवडी बाजार एवढा रोडच आहे राजू? डबल तोच प्रश्न दादा. रोड नाली रस्ते कोणी करून घेईल. हो, मी एक इंजिनियर आहे. मलाही समजते की शहराला रोड नाली रस्ते तर हे कोणीही पण करून देईल. पण माझ्या माध्यमातून इथे काय होऊ शकते एक विजन घेऊन इथे उतरलेला आहे. माझ्या माध्यमातून इथं घनकचऱ्याचा विषय आहे. इथं म्हणजे आठवडी बाजारमध्ये घनकचऱ्याचा एक मोठा विषय आहे आणि इथं वडिलांनी बोललेलं आहे आणि मीही सांगतो की नगरपालिकेची आमच्या हाती सत्ता आली तर हे इथले जे ओटे आहेत हे ओटे चांगल्या पद्धतीने करून म्हणजे त्याच्यावर पद्धतशीर ते त्याच्या म्हणजे जो इथे हे आहे म्हणजे इथचा जो व्यावसायिक आहे जो इथं बिझनेस करणार आहे त्याला इथं चांगला सपोर्टच होईल आणि कोणावर अन्याय होणार नाही. सगळं प्रथम खूप मोठी जागा आहे. इथून तर ग्रामीण रुग्णालयापर्यंत जागा आहे ती वसन पडलेली आहे. त्याच्यात हायमार्क लावणे, त्याच्यात त्यांना ओटे करून देणे, शेड करून देणे हा आमचा विषय आहे. आणि आपण हे जर आपण छोटा विषय जर म्हणजे यांना दिला म्हणजे बिझनेस जो इथे करणार आहे जे बाजारात इथे बसतील त्यांना जर आपण दिलं त्यांच्या याच्यात इन्कम मध्ये फरकच पडेल. म्हणजे त्यांना एक चांगली गोष्ट होईल. जे उघड्यावर ते करत आहेत, उघड्यावर त्यांचा जो धंदा ते करत आहेत, बसून धंदा करत आहेत, जर त्यांना शेड भेटलं तर त्यांचा धंदा वाढेल. बरं, तुम्ही घनकचऱ्याचा विषय केला. अकोट रोडनं राजू काय तो घनकचऱ्याचा ढिगारा आहे हो. त्याच्यात तू ज्वालामुखी चालू असते ना, तर त्याच्यासाठी काही नवीन तुमच्या डोक्यात आहे का? आता आचारसंहिते कारण घनकचऱ्याचा जो विषय आहे तो घनकचऱ्याचा विषय आता तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो की आमदार साहेबांनी नगर उत्तम मधून फॉलोअप घेऊन 85 लाख रुपयाचा निधी मंजूर करून आणलेला आहे. 85 लाख रुपयाचा निधी मंजूर करून आणलेला आहे. पण आता तुम्हालाही माहिती आचारसंहिता आहे, काम होऊ शकत नाही. जसं आचारसंहिता संपली तुम्हाला सांगतो एका महिन्यात ते काम लागणार आहे. ते कचरा विवर्गीकरण होईल. ती जागा तिचा जो वेस्ट आहे तो वेस्ट चांगल्या म्हणजे खता स्वरूपी शेतकऱ्यांच्याही कामात पडेल. आणि तिथला जो आता तुम्ही बोलता तिथं धूर आहे तो सगळं आता तुम्हाला सांगतो तिथं धूर असायला नाही पाहिजे. तिथं आग लावायचं काहीच काम नाही. तिथं आग जर आपण लावतो ते मेन रोडला येईल, पोल्युशन होईल, एअर पोल्युशन होईल. आता इथे ते सांगायला कोणी नाही ना, प्रशासक आहेत. त्यांना आपण किती बोलू किती काय करू. या माध्यमातून जर तिथे बॉडी बसल हे असे फालतूचे काम होणार नाही. हे तुम्हाला मी आता बोलून नाही. आम्ही तुम्हाला सांगतो इथून आम्हाला 6 महिने द्या. 6 महिन्यात तुम्ही शहराची परिस्थिती बघून घेसाल. नंतर मी सांगेल बोलून नाही करून दाखव. तर हे आहेत या ठिकाणची अंजनगाव सुर्जी नगरपालिका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार यश दादा लावटे. नॉनस्टॉप आपली काही चर्चा झाली काय की हा प्रश्न नाही उत्तर बिलकुल काहीच नाही. ज्या ठिकाणी मी गेलो मला उमेदवार भेटले न्यायातला भाऊ उमेदवार भेटले याच्या तोंडातून मधून घ्या. मी रोड बद्दल बोललो नाही, नाली बद्दल बोललो नाही, खांब्याच्या लाईट नका दे त्याच्याबद्दल याच्याबद्दल कोणी बोलते. पण ज्या पद्धतीनं या तरुणानं आपलं विजन क्लिअर केलं आणि विजन क्लिअर केल्यानंतर 2-4 गोष्टी सांगितल्या की या ठिकाणचा असणारा आठवडी बाजार आणि त्या ठिकाणी असणारी दुकानं यातल्या एकाही दुकानदारावर अन्याय होणार नाही आणि अशा पद्धतीचा विकास मी शहरात करणार आहोत. येणारा कालखंड 20 तारीखला होणार आहे मतदान, 21 तारीखला मतमोजणी. खूप खूप शुभेच्छा. आमचा इंटरव्ह्यू कसा वाटला हे नक्की कॉमेंट करून कळवा. आपल्या कृत्रिम काहीच नसते, जे तोंडात येते तोच प्रश्न विचारतो. एका प्रश्नात सुंदर उत्तर दिलं की बाबा आमदार आहे तुम्हाला कसं काय उमेदवारी हे पक्षाच्या तर्फे दिल्या गेलेली आहे. एकनाथ शिंदे साहेबाचा गट तिकडे वेगळा गेला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाले धरून राहिलेले गजानभाऊ आमदार झाले. त्याच्यासाठी हे दिलेलं एक बक्षीस आणि या बक्षिसाचं काय फलश्रुती होते हा येणारा टाइम सांगेल. पण राजे बाबा भल्ली मजा येऊन आली ना. मनात मला जरा शांत झालं तर म्हटलं की नाही शांत म्हणजे भोंगे गाड्या शांत होणं हे शांत नाहीये. अंदरून गट चालू होता. आमचे सगळे उमेदवार आम्ही स्वतः 28 जेवढे उमेदवार आहेत ते सगळे घरोघरी डोर टू डोर प्रचार करत आहेत. डोर टू डोर प्रचार करतील. मी सर्वांना हेच सांगतो की येत्या 20 तारखेला मशाल या चिन्हापुढील बटन दाबून म्हणजे तीनही मशाल म्हणजे पॅनलला पूर्ण निवडून आणून तुम्ही आमच्या हाती जर सत्ता दिली तर शहराचा कायापालट आम्ही करू हा आमचा शब्द आहे आणि आम्ही शब्द खाली पाडणार नाही. शब्द खाली पाडणार नाही. मुलाखत कशी वाटली नक्की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा गजानन
चला. वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही. जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी. जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार,